एकीकडे शिवसेना आणि भाजपात धुसफूस सुरू असताना शिवसेनेचे नेते शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्याची बातमी समोर आली। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलसीबी पथकानं धाड टाकल्यानं चर्चांना उधाण आलं। शहाजी बापू यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर धाड टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। काल रात्री सांगोल्यातील विराट सभा संपताच शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकानं छापा टाकून कार्यालयाची झाडाझडती घेतली। त्यानंतर माहिती समोर आली की राज्यात अनेक ठिकाणी भरारी पथकानं धाड टाकली। यामध्ये भाजप, शेकाप, राष्ट्रवादी आणि सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावर देखील धाडी टाकण्यात आल्या। एलसीबी पथक, निवडणूक भरारी पथकानं कार्यालयाची तपासणी केली। शहाजी बापूंच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आपण पाहूया। ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे। ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। दरम्यान माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी षड्यंत्र करून ही कारवाई केली असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलेला आहे। त्यावर आता दीपक साळुंखेंनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। सरळच आरोप आहे दीपक साळुंखेचा। बुद्धिमत्ता जयाभाव गोरी ती दीपक साळुंखे सांगेल तसं ऐकायला लागला, सगळे बिघडायला लागले। माझं स्वराचा जिल्हा बिघडणार आहे आणि भाजपला दीपक असंघाशी संघ। दीपक साळुंखेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील। येऊ द्या, येणारच त्या सार्वत्रिक निवडणुका, असू द्या, तुमचं कळलं तुम्हाला असा वागण्याचे परिणाम काय आहे। शहाजी बापूच्या बाबतीत काय झालं आहे, शहाजी बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे। कदाचित शहाजी बापूला ह्या उद्याचा निकाल लागल्यानंतर वेड्याच्या हॉस्पिटलला दाखलसुद्धा करावं लागेल, एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे। अशी कुणी छापेमारी करायचं काही कारणच नाही। आमचे पक्ष कार्यालयावर, निवडणुकीच्या पक्ष कार्यालयावर आमच्यावरही छापेमारी झाली। ही सगळी नाटकबाजी आहे। नाटक कंपनी बापूची फार मोठ्या प्रमाणावर आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये बापूच्या कपाळाला गुलाल सोडून मातीसुद्धा कधी लागणार नाही। तर कितीही कारवाई करा, झुकेगा नाही असा इशारा शहाजी बापू पाटलांनी दिला। मी डरकाळी फोडाय घाबरत नाही, फक्त मी फडणवीस साहेबांविषयी भावनिक झालो की भाऊ आता, पण एवढंच सांगतो की आपला दाढीवाड्याचा एक डायलॉग आहे माहिती आहे, झुकेगा नाही सारा। फक्त मला शांत जरा विचारतो, झुकणार नाही। शहाजी बापूंवर करण्यात आलेल्या कारवाईवरून मविया नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर काय निशाणा साधला तोही पाहूया। शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोग पोलिसांनी छापा टाकला, पैशांचे व्यवहार सुरू सभा त्यांचा व्यक्त करण्यात। आता मी सकाळी ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर बोललेलो आहे। ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे। आता मी सकाळी ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर बोललेलो आहे। ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे। सगळं धमकायचे प्रकार चालू आहे। आमच्या विरोधात जर तुम्ही प्रचार केला, आमच्या विरोधात जर तुम्ही आपले उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे केले आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला धमकायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।